नमस्कार मुलांनो, आज आपण खूप मजेदार गोष्ट शिकणार आहोत. काय उंच आणि काय लहान, काय जवळ आणि काय लांब. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. हे बघ, दोन चित्र बघ, दिसतेत का? कोण कोण आहे या चित्रामध्ये? आणि जिराफ. यामधला उंच प्राणी कोण आहे? जिराफ. आणि लहान प्राणी कोण आहे? काय नाव आहे त्याचं? वाघ. आणि ह्या चित्रामध्ये काय दिसतंय? लहान प्राणी कोणता आहे? हरिण. आणि उंच कोणता प्राणी आहे? काय नाव आहे त्याचं? बघा, ह्या घरट्याचा पक्षी कोणता जवळ आहे? पक्षी व्हेरी गुड, हा पक्षी जवळ आहे आणि हे दोन पक्षी लांब आहेत. तसंच आता या चित्रामध्ये बघा, झाडाच्या जवळ कोणता सिंह आहे? हा. आणि लांब कोणता सिंह आहे? हा. लक्षात आलं? जिराफ हा उंच प्राणी आहे आणि वाघ हा लहान प्राणी आहे. मुलांसोबत मूल होऊन शिकूया आणि आनंदी बनूया. कशी वाटली मजेदार मिक्स उदाहरणं? चला अजून पुढे पाहूया. चला करूया ॲक्टिव्हिटीतून मुले खूप काही शिकू शकतात. व्हेरी गुड. आता बघा, चला करूया ॲक्टिव्हिटी. आता बघा, ह्याच्यामध्ये कोण उंच आहे? कोणती कांडी उंच आहे? वाव, व्हेरी गुड. हातात घेऊन दाखवायची. ही कांडी उंच आहे. आणि लहान कोणती कांडी आहे? ही लहान आहे. वाव. आता हा डब्बा इथं आहे आणि हा जवळ आहे. आता जवळ कोणता डब्बा आहे अन्वितचा? व्हेरी गुड. आणि लांब कोणता डब्बा आहे? वाव, व्हेरी गुड. तर मुलांनो, आपण आज शिकलो काय उंच आणि काय लहान, तसेच काय जवळ आणि काय लांब. आता तुम्ही जेव्हा खेळायला जाल किंवा पुस्तकात चित्र पाहाल तेव्हा स्वतःच ओळखायचं, उंच कोण, लहान कोण, जवळ काय आणि लांब काय. शाबास, सांगाल ना? नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. तुम्ही खूप छान शिकलात मुलांनो. चला मग भेटूया पुढील नवीन व्हिडिओ सोबत.